नमस्कार. मी लक्ष्मण अंबादासराव गोरे, ठेवीदार कृती समिती अंबाजोगाईचा अध्यक्ष असून सर्व महाराष्ट्रातील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या आपल्या संघटनेकडून किंवा कृती समितीकडून मी आपणाला असे आवाहन करतो की गेली 2 वर्षापासून आपल्या ज्या काही ज्ञानराधामध्ये ठेवी अडकलेल्या आहेत त्या आपल्याला आजपर्यंत मिळालेल्या नाहीत. त्या अनुषंगाने ते त्वरित मिळाव्यात यासाठी आपण जनआंदोलन अनेक प्रकारे उभा केलेली आहेत. आजपर्यंत आम्ही अंबाजोगाईमध्ये आणि इतरही ठिकाणी ज्या काही जनआंदोलनं केलेली आहेत त्याचा काही ना काही प्रमाणामध्ये आपल्या ठेवी त्वरित वापस मिळण्यासाठी जे काही स्पीड ब्रेकर आहेत किंवा मधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण हे जनआंदोलन करत आहोत. त्याच्या अनुषंगानं मी तुम्हाला सर्व मल्टीस्टेटच्या दृष्टीने आणि अंबाजोगाई कृती समिती करून आणि महाराष्ट्र ज्ञानराधा मल्टीस्टेट कृती समितीच्या मार्फत मी आपणाला असे आवाहन करू इच्छितो की आपण या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी माझे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाप्रमाणे आपण तो सगळ्यांनी मिळून एक दिलानं, एकजुटीनं, एक मनानं, तनानं, धनानं, मनानं आपण काम करणं आवश्यक आहे. माझी पहिली अशी विनंती आहे आपणाला की सर्वांनी आपापल्या कुवतीनुसार ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटीचा पोलीस, सीआयडी, व्यावसायिक, जिल्हाधिकारी, प्रशासन व वकिलाकडे जोरदार दर आठवड्याला पाठपुरावा करून त्याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि ती माहिती आपल्या सर्व ठेवीदारांना एकत्रितरित्या देणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि या दृष्टीनं जर आपण कामं करत राहिलो तर आपले अनेक प्रश्न त्वरित लवकर निकाली निघण्याचा प्रयत्न होणार आहे. तर त्याचप्रमाणे जे ठेवीदार जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी राहतात त्यांची तेथील पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी यांचा ठराविक मुदतीत पाठपुरावा त्यांनी तिथं असल्यामुळं त्यांनी करावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे दुसरा आणखीन एक मुद्दा असा माझा आहे की ज्या ठेवीदारांनी केस कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत, ज्यांनी कुणी हायकोर्टात केली असेल, जिल्हा कोर्टात केली असेल किंवा इतर कोर्टाने कंझ्युमर कोर्टामध्ये केली असेल किंवा आणखीन कंपनी कोर्ट आहे, दिवाळखोरी कोर्ट आहे किंवा या अशा प्रकारच्या कोर्टामध्ये ज्यांनी कुणी केसेस केले असतील त्यांनी वकिलामार्फत केसचा जोरदार पाठपुरावा करावा व न्यायालयीन कार्यवाहीत सक्रिय आपला सहभाग नोंदवणं आवश्यक आहे. ज्या ठेवीदारांचे कुठल्याही राजकीय पुढाऱ्याशी ओळख आहे त्यांनी त्यांच्या पदाचा किंवा त्यांच्या परिचयाचा उपयोग करून आपले प्रश्न उच्चस्तरीय समितीपुढे मांडून आपला उत्तर मिळवण्याचा त्यांच्याकडून आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे असेही माझे आपणाला या मुद्द्याच्या अनुषंगाने मला तुम्हाला सांगावायचं आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ठेवीदारांनी या गोष्टीचा माझ्या विचाराचा आपण प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा आहे, काही ठेवीदाराचे नातेवाईक, मित्र बँकेत काम करीत असतील त्यांनी त्यांच्या माहितीनुसार कायदेशीर कारवाईविषयी जास्तीची माहिती गोळा करून तिची अंमलबजावणीही करणं गरजेचं आहे आणि ते करावी अशी मी आपणाला विनंती करत आहे. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की साधारण दर महिन्यात एक जन आंदोलन उभे करून प्रशासन व तपास यंत्रणावर दबाव निर्माण करून कारवाई करण्यास भाग पाडणंही आवश्यक आहे. याच्यासाठी मी काल परवा जे आपण विभागीय कार्यालयासमोर आणि सीआयडी ऑफिस समोर जे आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये सर्व ठेवीदारांनी एकत्रितरित्या जोरदारपणे समर्थन करून उपोषण ठिकाणी येऊन आपली ताकद शासनाला दाखवून दिली. त्याचंही मी आपणाला या व्हिडिओ मार्फत आपलं कौतुक आणि अभिनंदन आणि ऋण पण व्यक्त करतो. त्यामुळंच मला असं आणखीन एक म्हणायचं आहे की जे ठेवीदार घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांनी सोशल मीडियाद्वारे, फेसबुकद्वारे, यूट्यूबद्वारे हे प्रश्न सतत मांडून सर्वांना जागरूक करण्याचं काम मात्र त्यांनी करावं अशी एक माझी त्या ठेवीदारांना विनंती आहे. जे सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रयत्न करीत आहेत त्यांचा पाठपुरावा करत आहेत त्यांना पाठिंबा देणंही आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण एक दिलानं त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करणं आपलं काम आहे. प्रत्येक वेळेस जो ठेवीदार तुम्हाला आवडेल असे काम करीत असेल त्याला आपण तन मन धन
याद्वारे भक्कम सहकार्यही आपण आपल्या परीनं करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सामूहिक कायदेशीर लढाई लढण्यास पण आपण सजग आणि प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील आत्तापर्यंतचे जे काही आपण ठेवीदार समजत आहोत किंवा आपल्याला जे काही ज्ञात झालेले आहेत ते आपले ठेवीदार अडकलेले हे 6 लाख ठेवीदार असून या 6 लाख ठेवीदाराची एकजूट जर आपली झाली तर अशक्य ही काम आपलं शक्य होईल अशी माझी एक खात्री आहे. याचप्रमाणे याच अगोदर आतापर्यंत आपण केलेल्या जनआंदोलनाप्रमाणे आपलं अगोदरच 60% काम झालेलं आहे. बाकीचे काम आपल्या एकजुटीने काम केल्यास लवकरात लवकर हे उर्वरित काम मिळेल आणि उर्वरित काम होऊन जाईल. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणं गरजेचं आहे. यानंतरही आपलं जर काय काम झालं नाही तर आपण मंत्रालयासमोर म्हणजे आझाद मैदानावर आपण उपोषणाचा मार्ग अवलंबू किंवा यालाही आणखीन एक पर्याय आहे की केंद्र शासनाकडे म्हणजे दिल्ली कार्यालयासमोर म्हणजे जंतर मंतर कार्यालय दिल्ली जंतर मंतर जो भाग आहे आपला उपोषणाचा त्या ठिकाणी आपण जंतर मंतरवर उपोषण करून आपल्या मागण्या त्वरित मिळवण्यासाठी किंवा आपल्या ठेवी त्वरित मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व ठेवीदारांना माझी कळकळीची अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून विनंती आहे की आपण सजग होऊन आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही एकत्र येऊन हे सगळं मी जे काही मुद्दे सांगितलेले आहेत त्या मुद्द्यावर सारासार विचार करून आपण एकजूट दाखवावी आणि या बाबतीमध्ये तत्परतेनं आपली जबाबदारी आपण स्वीकारून आपले कामं व्यवस्थित पार पाडून घेण्यात यावेत अशी माझी आपणाला विनंती आहे. जसं की आपल्याला CID कार्यालयानं सुद्धा आपल्याला लिहून दिलेलं आहे की 15 दिवसाला तुम्हाला अहवाल देऊ. त्याचप्रमाणे कमिशनर कार्यालयाकडून ही संबंधित कार्यालयाला पत्र देऊन त्यांना आपल्याला 15 दिवसापर्यंत कालावधी त्या कालावधीमध्ये सर्व ठेवीदारांना अहवाल आणि त्यांची नोटद्वारे प्रसिद्धी करून आपल्याला ते माहिती देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यामुळं मी सर्व ठेवीदारांच्या वतीनं मी त्या अधिकाऱ्यांचेही ऋण व्यक्त केलेले आहेत आणि जे ठेवीदार आपल्या परवाच्या 14 ऑक्टोबरच्या उपोषणाला जे काही महाराष्ट्रामधून जे ठेवीदार आले होते जवळपास 1000 ठेवीदार आपल्या इच्छामरण उपोषणासाठी बसलेले होते त्या ठेवीदारांचं पण मी या कार्यासाठी किंवा या आंदोलनासाठी आले होते म्हणून त्यांचे मी आभार आणि ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.